शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा। मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आजचा वार आहे गुरुवार आणि आज ना मला खूप उशीर झालाय। आज जवळपास 8:30 वाजलेत आणि 8:30 वाजता मी ब्लॉगला सुरुवात करते आणि आज थोडीशी गडबड घाई गडबड सगळंच आहे, पण तरी देखील आज तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडेल आणि जे जे छान छान नवीन फॅमिली मेंबर जे आपले ऍड होत आहेत ना, ते सगळेजण छान छान कमेंट्स करतात। तुम्ही अशाच कमेंट करत राहा आणि तुमच्या काही सजेशन्स असतील किंवा तुमच्याकडनं माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा अजून काही तुम्हाला विचारायचं असेल तर नक्की कमेंट मार्फत विचारा। म्हणजे अशाच छान छान ब्लॉग मध्ये मी सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करेन आणि मला देखील आयडिया मिळेल की तुम्हाला काय बघायला आवडेल किंवा तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात ते देखील मला कळतील। अशासाठी छान छान अशा कमेंट करा। तर आता जास्त बडबड नाही करायची कारण ब्लॉगला सुरुवात करायचंय। आज काय झालं ना, उशीर मला यासाठी झाला की आज मी दादर मार्केटला गेलेली, उतरलीच आणि मग फुल मार्केटला गेली आणि फुल मार्केटला गेल्यानंतर खूपच गर्दी होती। मला वाटलं नव्हतं की अक्षय तृतीया असेल तर एवढी गर्दी असेल, पण खूपच गर्दी। उद्या अक्षय तृतीया आहे तर आज खूप गर्दी होती मार्केटमध्ये। ऍक्च्युअली मी काल जायचा विचार करत होता, पण माझ्याकडे थोडीफार फुलं होती आजसाठी होणारी, म्हणून मी म्हटलं पण उद्या जाऊया आणि उद्या जाण्याच्या गडबडीत मी आज गेली तर खूप गर्दी होती आणि फुलं देखील खूप महाग होती। तरी देखील जी काही मला होती थोडीफार म्हणजे 4 दिवसांसाठी जातील एवढी फुलं मी घेऊन आलेत। आता मी रविवारी जाईन तेव्हा जास्तची फुलं घेऊन येईन। आजच्या ब्लॉगमध्ये थोडंसं तुम्हाला ते देखील मी शेअर केलंय, फुलं वगैरे कशी स्टोअर करायची मी आणून ठेवली। तर आता फुलं पहिली स्टोअर करून घेते, त्याच्यानंतर मग जेवणाला सुरुवात करायची। आज गुरुवार आहे, आज देखील घेवड्याची भाजी, पण घेवड्याची भाजी मी तुमच्याबरोबर ऑलरेडी शेअर केलेली आहे। आज गोडाचा पदार्थ एक तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे। आय होप तुम्हाला आवडेल। तर आता जास्तची बडबड न करता आपण ब्लॉगला सुरुवात करूया। खाली आता एक पेपर घेते आणि पेपरवर सगळी फुलं मी काढून घेते। आज आहे ना मला मिक्स फुलं मिळाली नाहीत। मिक्स फुलांमध्ये गोंडे असतात, तर गोंडे मला आवडत नाही कारण कधी कधी ना गोंडे अगदी काय म्हणतो आपण त्याला बटबटीत असे दिसतात, तर तसे नाही आवडत मला। तर मी पिवळ्या कलरची फुलं शक्यतो वापरते। व्हाईट कलरची फुलं माझ्याकडे फार कमी येतात। गजरा मोगऱ्याचा सोडला किंवा आपल्या ज्या गजरा वेणी असतात ना त्याच्या व्यतिरिक्त जी सुट्टी फुलं मिळतात ना त्याच्यामध्ये मी व्हाईट फुलं नाही आणत। गजऱ्याचा मोगऱ्याचा जो वास असतो ना तो खरंच खूप सुंदर असा वास आणि चाफ्याचा वास असे दोन्ही मिळून जर आपण घातले ना तर खरंच घरातलं वातावरण अगदी प्रसन्न होऊन जातं सकाळी सकाळी। तर इथे मी हा कळीचा गजरा घेतलेला आहे, हात म्हणजे 2 हातावर जो मिळतो तो 2 हात घेतले, ते 20 रुपयाला मिळाले। मोगऱ्याचा गजरा देखील फुललेले होते म्हणून थोडे स्वस्त मिळाले, म्हणजे 20ला 2 मिळाले। चाफा मात्र 10ला 4 होता, तो 10ला 5 करून दिला। आणि असा जर देठाकडचा म्हणजे पानं असलेला घेतला ना तो चाफा अजून खूप छान दिसतो। 20ला 3 हार मिळाले, ते देखील घेतले। ऍक्च्युली 4 मिळतात, पण आज जसं मी म्हटलं अक्षय तृतीया होते म्हणून मग 20ला 3च मिळाले। आणि याच्याबरोबर ती लोक फुलं टाकतात, पण ठीक आहे फुलं टाकतात त्याला काहीच अर्थ नसतो, फक्त 1-2 फुलं टाकतात। आणि अगोदर तरी ना दुर्वा त्याच्याबरोबर तुळस बेल असं सगळं टाकायचे। आता आपल्याला सगळं वेगळं घ्यावं लागतं। तुम्हाला जे जे पाहिजे ते प्रत्येकाची वेगवेगळी 10 रुपयाची जुडी घ्यायची, 5 रुपयाच्या जरी आपण मागितलं तरी अजिबात देत नाहीत। तर असो अशा पद्धतीने मी माझे जे 2 डबे आहेत, एक स्टीलचा डब्बा आणि प्लास्टिकचा डब्बा, या दोन्ही ह्याच्यामध्ये मी थोडं थोडं करून मी भरून ठेवते। कारण एकाच डब्यात जेव्हा भरून ठेवलं ना तर आपण सारखा डब्बा जेव्हा उघडझाप करतो ना तर फुलं खराब होण्याचे चान्सेस असतात, कारण याला बऱ्यापैकी पाणी सुटतं फुलांना, त्याच्यामुळे ते खराब होतात लवकर। म्हणून मग जास्त उघडझाप होऊ नये म्हणून 2 ठिकाणी वेगवेगळे सेग्रिगेट करून ठेवते। एका ठिकाणी मी तुम्ही बघू शकता हार ठेवलं आणि फक्त पिवळी फुलं मी त्याच्यामध्ये काढून ठेवले। दुसऱ्या एका डब्यामध्ये जे गजरे होते ते आणि त्याचबरोबर चाफा आणि त्याचबरोबर जी थोडीशी माझी जी काही पिवळी फुलं आहेत त्यातली पिवळी फुलं पण मी निवडून ठेवणार आहे। आणि फुलं जर निवडून ठेवली ना तर ती बरं आहे। जर आपण आणली आणि पिशवी अशी आतमध्ये ठेवली ना तर त्याच्यात अर्धी फुलं खराब असतात, त्याच्यानंतर अर्धी फुलं ही गळलेली असतात आणि त्याच्यामुळे मग बाकीची फुलं पण लवकर खराब होतात। म्हणून तसं होऊ नये म्हणून तुम्ही जेव्हा आणाल तेव्हा पेपरवर छानपैकी ओता, त्याच्यातली सगळी फुलं निवडून वेचून घ्या व्यवस्थित आणि अशी थोडी थोडी करून ठेवा म्हणजे फुलं खराब होणार नाही। इथे वरती मी टिश्यू पेपर टाकला। ऍक्च्युली फक्त पहिला मी न्यूजपेपर टाकायची, मग न्यूजपेपरचं ना जी इंक असते काळी ती ओलाव्याने ना सगळ्या फुलांना लागायला लागली। असं मला जेव्हा कळलं तेव्हापासून मग मी टिश्यू पेपरच वापरते। ही जी थोडीशी जी फुलं उरलेली आहेत ती सगळी आता छोट्या पिशवीमध्ये मी ट्रान्सफर करून घेते आणि ही फुलं पहिले वापरणार आणि मग बाकीची फुलं आपली वापरण्यात येतील। मग अशा पद्धतीने हे माझं नियोजन असतं। केळीचं पान देखील आज उद्याला लागणार होतं, ते देखील घेऊन ठेवलं, पण ते आता मी वरतीच ठेवणार आहे कारण ते लागणार आहे। म्हटलं उद्याला नैवेद्याला आपण केळीच ठेवूया म्हणून मग केळी घेऊन आली आणि थोडीशी कच्ची आणली। मग कच्ची आणली की थोडीशी 1-2 दिवस जास्त दिवस राहतात, कारण आता कलिंगड देखील माझ्याकडे आहे म्हणून थोडी कच्चीच केळी आणली।
कामांची यादी ना कधी कधी एवढी असते ना की कधी कधी असं वाटतं कुठून सुरू करू आणि कुठे नको, आणि कधी कधी कामं नसली ना की अजिबातच कामं नसतात. आज माझं थोडंसं काम कमी झालंय. मिस्टरांनी थोडेसे माझे ड्रेस म्हणजे जे कुर्तीज आहेत थोडेसे प्रेस मला अजून करून दिले. त्यांचं कधी वर्क फ्रॉम होम असतं, त्यांना कधी थोडासा वेळ असला ना तर ते मला हेल्प करतात थोडीफार. आणि ही त्यांनीच मला सवय लावलेली आहे. मी त्यांना नेहमी म्हणायचे की अरे घरी कशाला करायचं, आपण बाहेर देऊया ना. मग ते म्हणायचे अरे घरी आपण करू शकतो, थोडासा वेळ काढलास तू, एकदाच आठवड्याभराचा वेळ काढ, अर्धा पाऊण तास, तर तुझे सगळे कुर्तीज जे काही सगळे प्रेस पण होतील आणि तुझे पैसे वाचतील. ते 1000 रुपये तू तुला ठेव, म्हणजे तुला बाकीच्या कामाला तुझ्या स्वतःच्या पर्सनल यूज साठी ते गोष्टी तू वापरू शकतेस. मग त्यांनीच सवय लावली. मग त्यांनी पहिली मला असं म्हटलं दे मी करून देतो तुला. मग ते मला थोडीफार मदत करायची आणि मग त्यातनं मग बऱ्याचशा गोष्टी म्हणजे मी आज शिकली आहे त्यांच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी. ते नेहमी मला प्रत्येक गोष्टीसाठी प्रोत्साहन देत असतात की तू ही गोष्ट कर किंवा ही गोष्ट अशी कर, ही तुला असं वाटेल, ही गोष्ट केलीस तर असं शिकशील. तर त्यामुळे मला खूप हेल्प होते त्या सगळ्या गोष्टीची. आता हे कुर्तीज आहेत, हे सकाळी यूज होणारे आहेत मला ऑफिसला किंवा मग खालीवरती जेव्हा जायला होतं कुठेही मार्केटमध्ये वगैरे ना, तर असे प्रेस केलेले वगैरे असले ना की बरं पडतं. म्हणजे ना घाई गडबड होत नाही. अचानक कुठेही जायचं असलं ऑफिसमध्ये येऊन तर चेंज करायला म्हणजे जेव्हा आपण चेंज करतो तेव्हा मग असं असतं की अरे आज काही कुर्ती नाहीये, प्रेस करावी लागेल, आता मी कसं करू. तर असं सगळ्या काही गोष्टी होत नाही. छानपैकी रेडी होत असतं सगळं. पटकन 5 ते 10 मिनिटात आपण मेन म्हणजे इस्त्री केलेले असल्यामुळे पटकन रेडी होतो. आणि कसं असतं थोडंसं तुम्ही देखील स्वतःकडे लक्ष द्या. मी देखील बघा आता आज गुरुवार आहे, आठवड्यातून एकदा मी साडी नेसते. माझा असा अट्टाहास नसेल की तुम्ही देखील साडी नेसावी, पण मी एकदा आठवड्यातून एक दिवस वेळ काढून साडी नेसते. छान अशी साडीवरची जी हौस असते सगळी पुरवून घेते, छानपैकी तयार होते आणि खूप छान वाटतं. तुम्ही देखील रोज सकाळी जरी ऑफिसला जात नसाल, घरी जरी असाल ना, सकाळी छानपैकी रेडी व्हा. साधा सिंपल असा मेकअप करा. जे काही मॉइश्चरायझर आहे, तुम्ही पावडर लावताय, क्रीम लावताय, जे काही आहे लावा. छानपैकी टिकली लावा, छानपैकी मॅचिंग इयरिंग्स घाला, बांगड्या घाला. आणि त्याचबरोबर साधा सिंपल जो आपला घरातला डेली वेअरचा ड्रेस असेल किंवा तुम्ही काही घालत असाल तो प्रेस करून छानपैकी वेअर करा. बघा तुम्हाला स्वतःला खूप छान प्रसन्न असं वाटेल आणि एक स्वतःमध्येच एक पॉझिटिव्ह एनर्जी येईल की अरे आज मला खूप फ्रेश वाटतंय, आज मी खूप छान दिसते. आणि स्वतःला पॅम्पर करणं किंवा स्वतःची केअर करणं हे खूप गरजेचं आहे. जसे जसे दिवस जातात ना आपण आपल्याकडे लक्ष देणं फार कमी करत जातो. फॅमिलीच्या व्यापामध्ये आपण म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये आपण इन्व्हॉल्व्ह होत जातो, स्वतःकडे फार कमी लक्ष देतो. तर असं होऊ नये म्हणून थोडी सवय, ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या आपण केल्याच पाहिजे. तर आज त्या काही गोष्टी ज्या माझ्या मनातल्या होत्या त्याच मी तुमच्याबरोबर शेअर केल्या. मी देखील सगळं मॅचिंगच घालून जाते. थोडंसं सकाळी खूप फ्रेश वाटतं. स्वतःला बघून एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी येते की आज माझा दिवस खूप छान जाणार आहे, आज मला खूप छान वाटतंय असं स्वतःलाच वाटतं आणि येणाऱ्या दिवसासाठी आपल्याला एक छान एनर्जी मिळत असते. तर असं माझं रोजचं रुटीन असतं. आता हे ठेवलंय ड्रेस, पण आता थोड्या वेळाने जेव्हा सगळं आवरून होईल तेव्हा मग सगळं इयरिंग्स वगैरे काढून ठेवेल. आता कुकर लावलाय मी. कुकर लावल्यानंतर आता गोडाचा पदार्थ करायचा. तो गोडाचा पदार्थ आज आणि उद्या दोन्ही दिवस होणार आहे. उद्या अक्षय तृतीया आहे. तर चाटमध्ये मी पहिलंच ठरवून घेतलेलं. चाट बनवलेला असला ना की कसं होतं, असं काही सणवार असतील ना तर लगेचच्या लगेच कळतात आणि कसं होतं आपल्याला एक आयडिया पण येते, रफ आयडिया की आता आपण हे करायचं, हे नाही करायचं, हा पदार्थ आत्ता खाल्लाय तर लगेच हा गोडाचा पदार्थ खूप जास्त असा नको. तशा सगळ्याचा अंदाजा घेऊनच मी सगळ्या गोष्टी करत असते. तर वीकली मील प्लॅन चार्ट बनवायला तुम्ही सुरुवात करा. तुम्हाला खरंच खूप उपयोग होतात. आजचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. छान आपल्या नवीन मैत्रिणी आपल्या युट्यूब फॅमिलीला जॉईन होत आहेत. मला खूप छान वाटतं. त्यांच्या कमेंट मला अजून एक एनर्जी मिळते त्यांच्या प्रत्येक कमेंटने. तर तुमचं प्रेम आणि सपोर्ट असाच असू दे माझ्यासोबत. आणि तुमच्या काही रिक्वेस्ट असतील, तुमच्या काही सजेशन्स असतील मला नक्की कमेंट मार्फत कळवा. तर आता आपण जास्तची बडबड न करता पुढे कामाला सुरुवात करूया, कारण कामांची लिस्ट एवढी आहे. तर आज खूप उशीर झाला. म्हणजे आज एवढा मला उशीर होत नाही, पण मार्केटला गेल्यामुळे ना खूप उशीर झाला आणि म्हणूनच मी वीकडेज मध्ये मार्केटमध्ये जाणं टाळते. आणि एक गोष्ट घेतली ना की आपण अजून 2 गोष्टी बघत राहतो ना, मग त्याच्यामध्ये अजून वेळ जातो. तर चला आता आपण सुरुवात करूया. सारणासाठी इथे मी थोडंसं खोबरं आणि गूळ मिक्स करून घेतलंय आणि हे हलकं गरम करून घ्यायचं. अगदी ते खूपच असं शिजवून घ्यायचं नाहीये. एका भांड्यामध्ये मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेणार आहे आणि ते तांदळाचं पीठ ना थोडंसं किंचितचं जाडसर असं असतं. हे माझ्याकडे पीठ तयारच केलेलं असतं. या पिठाचा स्वच्छ धुवून, म्हणजे जे तांदूळ असतात ते स्वच्छ धुवून सुकवले जातात आणि नंतर घरघंटीवरनं किंवा चक्कीवरनं आपण दळून घ्यायचे आणि त्यांना सांगायचं की मला घावण्यांसाठी हवंय, तर ते पीठ खूप व्यवस्थित काढून देतात. याच्यात थोडंसं मीठ आणि
आणि आपल्याला पाहिजे तेवढं पाणी या पद्धतीने मिक्स करून आता आपले घावणे तयार होणार आहेत पटकन असे. आणि याला काही वेळ लागत नाही, झटपट आणि पटकन असा होणारा हा पदार्थ आहे. फक्त एवढंच आहे की तुम्हाला ही जी घावण्याचं जे बॅटर आहे ना त्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला कळली पाहिजे की ते कितपत पातळ ठेवायला पाहिजे. हे एकदा जर कळलं ना तर मग सगळ्याच गोष्टी छान होतात आणि आपली घावणे म्हणजे असे परफेक्ट असे घावणे निघतात. मग तुम्ही कुठलाही पॅन वापरा, फक्त तुम्हाला त्याचं व्यवस्थित प्रमाण कळलं पाहिजे की किती पातळ आणि किती घट्ट असलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही हे घावणे बनवाल ना तेव्हा प्रत्येक वेळेस हे बॅटर हलवून घ्यावं लागतं, कारण तांदळाचं पीठ असल्यामुळे ते खाली बसलं जातं. त्याच्यामुळे ते छानपैकी प्रत्येक वेळेस ढवळून घ्यायचं. आता एक पहिला जो घावणा आहे तो मी असाच प्लेन काढून घेतलाय. दुसरा घावणा मी आता टाकून घेते. ह्याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आणि मग आपल्याला हे जे सारण आहे ते एका साईडला भरून घ्यायचं. एका साईडला सारण भरून झाल्यानंतर छानपैकी शिजल्यानंतर खालून एका साईडने म्हणजेच मधोमध आपल्याला हा फोल्ड करायचा आहे. आता दुसऱ्या साईडला आपल्याला तेल लावायचं आहे आणि त्या साईडला परत आपल्याला आपण हे जे बॅटर घेतलेलं आहे घावण्याचं ते ओतून घ्यायचं आहे. असं ही पद्धत आहे. ही आपल्याला 7 वेळा करायची आहे. मग आपला हा 7 काप्याचा घावणा तयार होतो. पण आता काही आपण एवढा 7 वेळा 7 काप्याचा घावणा एवढा मोठा खात नाही, तर मी 2 लेअरमध्येच करते. आता इथे दुसऱ्या साईडला बघा मी थोडंसं गुळचून टाकलेलं आहे आणि परत हे जे आहे एका साईडने दुसऱ्या साईडला परत मी ट्रान्सफर करून घेतलं म्हणजे फ्लिप करून घेतलं आणि इथे आपला 7 काप्याचा हा घावणा तयार झालेला आहे. अशा पद्धतीने मी फक्त 2 किंवा 3 एवढेच करते, जास्त करत नाही, कारण हा एक जरी खाल्ला ना तरी खूप पोट भरून जातं. मग नैवेद्यासाठी 2 घावणे खूप ओसे होऊन जातात आणि एखाद घावणा मी एक्स्ट्रा करून घेते. तर आता माझी सगळी भांडी वगैरे पण आवरून झाली, घावणे तर झाले. आज तुमच्याबरोबर पारंपरिक पदार्थ एक शेअर केला. आय होप तुम्हाला आवडेल. प्रत्येकाकडे वेगवेगळ्या अशाच काही ना काहीतरी म्हणजे रेसिपीज अशा काही टिपिकल ज्या असतात प्रत्येकाच्या फेमस, त्या प्रत्येकाकडे केल्या जातात. तुमच्याकडे कुठल्या पद्धतीची रेसिपी केली जाते मला नक्की कमेंट करून सांगा. तर भांडी वगैरे झाली आहेत, आता जेवायला बसायचं. जेवायला बसायच्या आधी नैवेद्य ठेवायचं आणि असा आजचा घाई गडबडीचा धावपळीचा असा ब्लॉग होता. आय होप तुम्हाला आवडेल आजचा ब्लॉग. आजचा ब्लॉग थोडा जरी आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू माझ्यासारख्या छानशा ब्लॉग सोबत म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.